मला असं वाटतं, की आमच्यासारख्या ज्या सासवा असतात ना, त्यांना या जेनझींचं ना अट्रॅक्शन असतं थोडंसं, की हा किती छान पद्धतीने म्हणजे स्वतःला प्रेझेंट करतात, किती छान विचार करतात, किती नॉलेज आहे त्या मुलींकडे. तर त्यामुळे ते अट्रॅक्शन असतं आमच्यासारख्या आत्ताच्या सासवांकडे. गावाकडच्या बायका किंवा गावाकडची माणसं एकदम मोकळी असतात, मोकळी-ढाकळी बोलायला पण एकदम त्यांना खूप आवडतं आणि सगळ्यांना समजून घेतात. असू दे गं, होतंय गं तिचं असं, असं असतात. तर ते सगळे जे त्याच्यात पेरलेले होते ना मुद्दे, ते मला खूप आवडले. की खरंच एका सुनेचा हा जो प्रवास असतो की ती आपल्या आईला अगई म्हणत असते आणि खरं तर एका छोट्या शब्दाचा तो फरक आहे, पण तरी तो खूप प्रवास मोठा आहे इन अ वे त्या पद्धतीने बघायला गेलं तर. आत्ताच्या आईचं तसं बघितलं तर एक सासू खूप गोड आणि खाष्ट आई असं हे जे कॉम्बिनेशन आहे ते एका अर्थी खूप छान आहे बघायला. कारण जेन्युनली माझं आणि माझ्या आईचं रिलेशन पण श्रेया आणि तिच्या आईसारखं आहे. थोडं आमचं लव्ह हेटच आहे रिलेशनशिप. आणि माझ्या सासूनी पण माझ्या स्टार्टिंग इयर्समध्ये आम्हाला इतकं समजून घेतलेलं आहे. तर मला असं वाटतं की दॅट लेड द फाउंडेशन फॉर माय मॅरेज ऑल्सो आणि माझे सासरी एकत्र. माझा सासूरवास कधी झालेला नाही आहे, त्यामुळे मी या टर्मशी कधी हे नाही करू शकत की रिलेट नाही करू शकत. की ज्या शिस्तप्रिय आया असतात त्या कधी कधी इतकं शिस्तीबद्दल खूप म्हणजे असं ठाम असतात की कुठेतरी प्रेम ही जी काय व्याख्या आहे ती कमी पडते. काहीतरी समाजात चांगलं सकारात्मक जावं. म्हणजे अर्थात विलन असल्याशिवाय हिरो मोठा दिसत नाही, त्यामुळे त्याही भूमिका महत्त्वाच्या असतात. पण काहीतरी सकारात्मक पोचवावं असं मला नेहमी वाटतं. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. एक नव्या विषयावरती ही सिरीज आधारित आहे. नेहमी सासू सुनेचा संघर्ष पडद्यावर पाहायला मिळतो, पण हे नातंच काहीतरी अनोखं आहे. ते अगं आई किंवा यामधूनच ते सर आम्हाला ट्रेलर पाहतानाच जाणवतं. तर वरून सर ही अनोखी संकल्पना किंवा हे नातं अशा प्रकारे पोट्रे व्हावं हे तुम्हाला कधी सुचलं? कल्याणी पंडित म्हणून याची लेखिका आहे. तिचीच कथा आहे, तिचेच संवाद आहेत, पटकथा पण तिचीच आहे. सो तिची खरं तर कल्पना होती आणि तिचं हे सगळं ऑब्झर्वेशन होतं. म्हणजे अदरवाईज मला खरं तर या पद्धतीने सुचलं नसतं, कारण मी त्या दृष्टिकोनातून कधीच बघत नाही आणि मला ते खरं तर खूप म्हणूनच मी ते केलं, की आपण कधी हे जे ऑब्झर्वेशन आहे, की खरंच एका सुनेचा हा जो प्रवास असतो की ती आपल्या आईला अगई म्हणत असते आणि खरं तर एका छोट्या शब्दाचा तो फरक आहे, पण तरी तो खूप प्रवास मोठा आहे इन अ वे त्या पद्धतीने बघायला गेलं तर. सो या नात्याकडे आणि इव्हन सुनेची जी आई आहे, त्या आईची सुनेच्या सासूशी मैत्री होणं आणि त्या दोघींचं एक बॉन्डिंग तयार होणं. सो अशा या 3 व्यक्तिरेखाच मला खूप अनोख्या वाटत होत्या. सो कल्याणी जेव्हा माझ्याकडे ते घेऊन आली तर तेव्हा मला असं होतं की हे जसं तुम्ही म्हणालात की तो एक वेगळा दृष्टिकोन आहे या सगळ्याकडे बघण्याचा आणि तो आत्ता अत्यंत गरजेचा आहे. कारण आत्तापर्यंत आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली त्या एका म्हणजे अत्यंत नाट्यमय गोष्टी दाखवायच्या म्हणून एका वेगळ्याच पद्धतीने आणि इन अ वे नकारात्मक, की जेणेकरून पुढे पण भांडणच होईल त्यांचं, अशा पद्धतीनेच पोर्ट्रे करत आलेले आहेत आत्तापर्यंत ते नातं. तर इथे खूप वेगळ्या पद्धतीची मैत्री आहे आणि इथे ती कोणीही कुठलीही व्यक्तिरेखा वाईट नाही आहे. त्याच्या काही सिच्युएशन्स आहेत, त्या काय पद्धतीने होतात, परिस्थिती अशी त्यांच्यासमोर येते की त्यांना काय पद्धतीने वागावं लागतं, हे सगळं दाखवण्यात आलं आहे आणि तेही पुन्हा एकमेकांना समजून घेण्याचा जास्त याच्यामध्ये प्रयत्न आहे, ना की कोणाला दोष देण्याचा. सो हा एक मूलतः फरक त्याच्यामध्ये आहे. निर्मितीताई, या काही महिन्यात तुम्ही आता सलग तिसऱ्यांदा सासू म्हणून प्रेक्षकांसमोर येणार. मला वाटतं आता आयडियल सासू कशी असावी तर ते निर्मितीताईंसारखी असावी असं चर्चा सुरू होणार. तर या भूमिकेविषयी काय सांगाल? अ, पण हे छान वाटेल मला असं जर सगळ्यांपर्यंत पोहोचलं, की आयडियल सासू कशी असावी. कारण जसं आत्ता तू म्हणालीस तसं आत्ता या वर्षात जे माझे सिनेमे आले ते सगळे अं, सुरुवातीला कदाचित ती सासू इतर सासवांसारखी असते, पण हळू बदलून ती सुनेला समजून घेते असाच रोल होता. किंवा दुसऱ्या सिनेमामध्ये माझ्या अ, ती सासूची पत्रिका जुळली तरच लग्न करूया असं सून म्हणते आणि त्याला सासूही होकार देते. मला वाटतं की एक वेगवेगळे म्हणजे आत्ताच्या जेनझी किंवा आत्ताच्या मुलांसाठी हे वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध करून मी दिलेले आहेत.
की तुम्ही काय करू शकता लग्न करायचं असेल तर, पण लग्न संस्थेवर विश्वास ठेवून लग्न करा. या पद्धतीचा मेसेज जातोय. आणि मला स्वतःला असं वाटतं की मी ना बऱ्याचदा पॉझिटिव्ह रोलच स्वीकारते. अशासाठी की काहीतरी समाजात चांगलं सकारात्मक जावं. म्हणजे अर्थात विलन असल्याशिवाय हिरो मोठा दिसत नाही. त्यामुळे अ, त्याही भूमिका महत्त्वाच्या असतात. पण काहीतरी सकारात्मक पोहोचवावं असं मला नेहमी वाटतं आणि त्यानुसार हा माझा या वर्षातला प्रवास आहे. आणि ही सासू आहे ना, ही ही मुळातच खूप जसं आपण म्हणतो की नाही की अ, गावाकडच्या बायका किंवा गावाकडची माणसं एकदम मोकळी असतात, मोकळी-ढाकळी बोलायला पण एकदम त्यांना खूप आवडतं आणि सगळ्यांना समजून घेतात. "असू दे गं, होतंय गं तिचं असं." असं असतात. तर ते सगळे जे त्याच्यात पेरलेले होते ना मुद्दे, ते मला खूप आवडले, की ही सासू अशी असावी आणि अशी असावी हे मुलींपर्यंत जास्तीत जास्त मुलींपर्यंत पोहोचावं. आणि मला असं वाटतं, की आमच्यासारख्या ज्या सासवा असतात ना, त्यांना या जेनझींचं ना अट्रॅक्शन असतं थोडंसं, की हा किती छान पद्धतीने म्हणजे स्वतःला प्रेझेंट करतात, किती छान विचार करतात, किती नॉलेज आहे त्या मुलींकडे. तर त्यामुळे ते अट्रॅक्शन असतं आमच्यासारख्या आत्ताच्या सासवांकडे. आणि ते जर कोल्हापूरच्या सासूकडे पण आहे जर या सीरीजमध्ये, तर ते आणखी छान आहे. मला खूप आवडला हा रोल. म्हणजे एक आत्तापर्यंत ह्या वर्षातल्या ज्या सासवा होत्या त्याच्यात अजून एक स्टेपवर जाणारी ही सासू आहे. त्यामुळे हा रोल मला तसा खूप आवडला. रेणुकाताई, म्हणजे आईची भूमिका आहे. पण हा हे जे आहे ना, मी आत्तापर्यंत मुलीला काही अडचण आली, की ती आईच्या गळ्यात पडून रडते. अ, एवढंच एक ते आई-मुलीचं नातं या पर्स्पेक्टिव्हने आलंय. बाईपणमध्ये थोडीशी झलक दिसते होती, की आईला राग येतो, की ही आपली मुलगी सासूला का एवढं बरोबर हे आहे. हो. करते. अ, ही तुमची जी भूमिका आहे, ही खूप त्या अर्थाने आत्ताच्या आईचं एक रिप्रेझेंटेशन वाटतं. तर तुम्ही काय सांगता? नाही, नक्कीच. म्हणजे आत्ताच्या आईचं तसं बघितलं तर एक सासू खूप गोड आणि खाष्ट आई असं हे जे कॉम्बिनेशन आहे ते एका अर्थी खूप छान आहे बघायला, की काय होतं की ज्या शिस्तप्रिय आया असतात, त्या कधी-कधी इतकं शिस्तीबद्दल खूप म्हणजे असं ठाम असतात, की कुठेतरी प्रेम ही जी काय व्याख्या आहे ती कमी पडते. आणि समजून जरी घेण्याचा प्रकार असला, कारण ती ह्या अगाई अहोआईमध्ये तर मुख्याध्यापिका आहे वगैरे, त्यामुळे हाडामासाची शिक्षिका वगैरे ते तर ठीकच आहे. जमेची बाजू आहे ती. पण तरीही कुठेतरी हे की मला समजून घेणारी एक आई आहे आणि मला फक्त म्हणजे डिसिप्लिन न करणारी, फक्त प्रेम देणारी आई हवी आहे. असं हे जे काय एका मुलीचं असू शकतं ना, ते ह्याच्यामध्ये दाखवलं आणि ते मला खूपच छान वाटतं. म्हणजे माझी आई तशी नाहीये, मीही तशी आई नाहीये. तरी मला असं काहीतरी एक अभिनीत करायला मिळालं ही खूप छान वाटलं मला. कारण त्याच्यामध्ये अभिनय करण्यासारखं काहीतरी होतं. काहीतरी वेगळं आहे. एक छोटी छटा वेगळी. ऋता, तुझी भूमिका पण एकदम वेगळी आहे आणि तू उत्तरच्या वेळेला बोललेलीस, की रेणुका मॅम बरोबर तुला स्क्रीन शेअर करायला नव्हती मिळाली. ती ह्या निमित्ताने पूर्णही झाली. तर या दोघींबरोबर काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता? सो ॲक्च्युली मी तेव्हा सांगू शकले नाही, पण मी उत्तरच्या आधी शूट केलं होतं आम्ही हे. म्हणजे ओके. हो, कारण तेव्हा ते बोलता येत नव्हतं. आणि तेव्हा सतत असं वाटत होतं, की आणि आम्ही तिघी आहोत म्हणजे हो. उत्तरमध्ये, हो, हो. की यार एकही सीन नाहीये एकत्र करण्याचं, की आपलं कधी येणार आहे जेव्हा आपणच आहोत वगैरे असं होत होतं. तर आय एम सो ग्लॅड, कारण म्हणजे मी आता हे मांडू शकत नाही, की मला किती भारी वाटलंय त्यांच्यावर काम करून. पण आय एम शुअर आज रात्री 12 वाजता आमचे एपिसोड्स आउट होणार आहेत आणि तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि फायनली म्हणजे आम्ही इतकी वर्ष थांबलोय आता ह्या दिवसासाठी, की आता ते असं आता काही तासात येणार आहे असं झालंय. सो जस्ट सुपर एक्सायटेड. आणि मला असं वाटतं, की ज्या वेळेस मी हे शूट केलं ना, तेव्हा नुकतंच माझं लग्न झालं होतं. मी 2022 मध्ये शूट केलं नोव्हेंबरमध्ये. तेव्हा मी खरंच त्या फेजमध्ये होते खूप. नवीन घरी गेले आहे आणि मग सेटलिंग इन चालू आहे. म्हणजे माझी बेसिक की आईच्या किचनमध्ये गेल्यावर मला अजूनही शिव्याच पडतात. हे हात नको लावू, तिथे हात नको लावू असं. तर मग तो इतका धसका होता, की बापरे, आता सासूबाईंच्या किचनमध्ये गेल्यावर तर मी काहीच नाही केलं पाहिजे. म्हणजे पण माझ्या सासूबाई खूपच चिल असल्यामुळे त्यांनी मला ॲक्च्युली खूप
सगळं असं करून दिलं की ओके तुला जे करायचंय ते तू कर वगैरे असं. सो मला असं वाटतं की ते इतके थॉट्स होते, पण मला आय थिंक मी श्रेया खूप जे काही करू शकले ते फक्त या तिघांमुळे करू शकले. कारण ज्या पद्धतीची आई श्रेयाला मिळाली, सासू मिळाली आणि ऑल्सो डिरेक्टर अँड ऑल्सो रायटर आमची. तर ज्या पद्धतीने ते लिहिलं गेलंय आणि ज्या पद्धतीने वरुणने ते सांगितलं की ते असं आहे, आणि ऑल्सो मे बी थोडाफार माझा खरा एक्सपिरियन्स पण तिथे की हो, कारण जेन्युअनली माझं आणि माझ्या आईचं रिलेशन पण श्रेया आणि तिच्या आईसारखं आहे. थोडं आमचं लव्ह हेटच आहे रिलेशनशिप. आणि माझ्या सासूनी पण माझ्या स्टार्टिंग इयर्समध्ये आम्हाला इतकं समजून घेतलेलं आहे. तर मला असं वाटतं की दॅट लेड द फाउंडेशन फॉर माय मॅरेज ऑल्सो. आणि माझे सासरी एकत्र, माझा सासूरवास कधी झालेला नाही आहे, त्यामुळे मी या टर्मशी कधी हे नाही करू शकत की रिलेट नाही करू शकत. तर आय एम जस्ट ग्लॅड अँड एक्सायटेड की मला निर्मितीताईसारखी सासू ऑन स्क्रीन आणि रेणुकाताईसारखी आई मिळाली ऑन स्क्रीन. म्हणूनच श्रेया जरा बरं काम करू शकली. जसं दिसतंय की तुझं थोडंसं सँडविच होतं दोघींमध्ये. या. खऱ्या आयुष्यात तसं कधी झालंय का? नाही, मी तेवढी वेळच देतच नाही. खूप माझं कंपार्टमेंटलायझेशन खूपच उत्तम आहे. त्यामुळे मी नाही असं. आणि मला असं वाटतं की ते कुठेतरी जे ट्रेलरवर कॉमेंट्स येत आहेत ना, की हे तुम्ही फक्त हे सगळं स्वप्नवत आहे, हे इमॅजिनेशनमध्ये होतं वगैरे. रिअलिस्टिक पण आहेच. पण मला असं वाटतं की काही गोष्टी खरंच स्वप्नवत आहेत. त्यामुळे मी रिअल लाईफमध्ये नाही, माझं कंपार्टमेंटलायझेशन खूप सॉलिड आहे. आणि ऑल्सो ते क्रेडिट आय थिंक त्या दोघींना पण आहे. कारण माझ्या आईला पण असं होत असेल ना की आपण नको बोलायला, बिकॉज असं इंटरफेरन्स होतोय असं. बिकॉज आय थिंक इट गेट्स व्हेरी ट्रिकी वेन अ डॉटर इज मॅरिड. बिचारा आई बाबांना असं पटकन कळत नाही की आपला हक्क उरला आहे नाहीये. पण मग आता आपल्या मुलीला बोललं तर मग जावयाला कसं वाटेल, मग ते खूप असं, आय डोंट थिंक इट्स ब्लॅक अँड व्हाईट, इट्स वे टू कॉम्प्लिकेटेड. सो असं पटकन असं उत्तर नाही देता येणार मला. आणि निर्मितीताईने जसं म्हटलं ना की ही व्यक्तिरेखा म्हणजे श्रेया ही व्यक्तिरेखा इतक्या सहजपणे म्हणजे आई सासूला आई म्हणते किंवा तिचं जे आहे ते खूप सहजपणे ती करते. ते म्हणजे ट्रेलरमधनं जे दिसतं ते ती जी व्यक्तिरेखा आहे ती तुला नेमकी कशी वाटली? की खरंच आजकाल म्हणजे मुली अशा पण असतात का की त्या असं म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक मुलगी हे करतच असेल की नाही आता मी पुढे जाऊन कसं करू काय करू असं ते एक सहज पण असतं एक व्यक्तिरेखा, तशी तुला जाणवली का? मला असं वाटतं की ते आता दिसताना खूप सहज दिसतंय, पण त्या दोघींची पण ती रिलेशनशिप अगाईपर्यंत कशी पोचली हे तुम्हाला एपिसोड्समध्येच कळणार आहे. म्हणजे इट इज नेव्हर असं गुडी नाहीच आहे सगळं. म्हणजे त्यांचे काय कॉन्फ्लिक्ट्स होतात, काय होतात, आणि आहो आई टू अगं आईपर्यंतचा प्रवास जो आपण खऱ्या आयुष्यातही अनुभवतो. इट इज नेव्हर अ स्ट्रेट लाईन. म्हणजे तो काय हायवे नाही आहे. कुठेतरी माय वे हे येतच नाही, कधीतरी सासूचं येतं किंवा सुनेचं येतच, आणि मग तो मिडवे निघतो, राईट. तर ते मला असं वाटतं की ते आत्ता खूप स्क्रीनवर सहज वाटत असलं तरी एक इन्सिडेंट असा होतो ज्यात श्रेया काहीतरी बोलते त्यांना पटकन, तर ती लाईन असतेच व्हेरी फ्रँकली. तर ती कशी, म्हणजे त्यावेळेला जे तिला प्रेशर येतं, तर आय डोंट थिंक की ते असं सहज अगं आईपर्यंत नाहीये. तो आहो आई टू प्रॉपर अगं आईचा प्रवास आहे जो तुम्हाला एपिसोडमध्ये बघायला खरंच खूप मजा येईल. म्हणजे मला असं वाटत नाही की कुठलीही मुलगी अशी पटकन लग्न झाल्यावर की हां आता मैत्रीणच आहे असं नाही. आय थिंक इट्स अ जर्नी. आणि आय थिंक फॉर लेटर इयर्स ऑफ युअर मॅरेज टू गो वेल, द फर्स्ट फ्यू इयर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. या दोघींची निवड व्यक्तिरेखांसाठी करताना नेमका काय विचार केला होता? कारण ते जाणवतं की त्या फिट तिथे. पहिलं हेच होतं, दोघींसोबतही काम करायचं होतं. म्हणजे कुठल्याही डिरेक्टरची म्हणजे बकेट लिस्ट असताना ते जे एक या ॲक्ट्रेसेस सोबत काम करायचं आहे, तर त्याच्यामध्ये या दोघीही होत्या. सो पहिल्यांदा जेव्हा चान्स मिळाला की आपण काहीतरी खूप चांगला विषय आणि चांगली कथा, चांगली पात्र या दोघींकडेही घेऊन जाऊ शकू, तर तेव्हा असं ठरवलं की या दोघींना आपण विचारूया. कारण ते कित्येकदा असं होतं ना की आपल्याकडे इतकं चांगलं काही नसतंच, की इतकं सकस असं नसतं की जे या दोघींच्या अभिनय कौशल्याला पुरेसं किंवा साजेसं ठरेल असं. तर हे मला खूप वाटत होतं की हे मी असं नाही म्हणणार की हे अगदी परिपूर्ण आहे. याच्यापेक्षाही डेफिनेटली त्यांची कला खूप जास्त पुढची आहे. पण तरी मला वाटलं की हां, हे मी घेऊन जाऊ शकतो त्यांच्याकडे. सो त्यामुळे मी घेऊन गेलो. आणि दुसरं, ऋतासोबत मला काम पण करायचं होतं. म्हणजे आधी पण आम्ही एक अगदी शॉर्ट फिल्म केली होती. पण असं वाटलं की एक बऱ्यापैकी मोठा एक कॉन्टेंट करता येईल या निमित्ताने. आणि याच्यामध्ये ना खूप वेगळे असे, जसं आता ऋता म्हणत होती की अगं आई पर्यंतचा जो प्रवास आहे,
तर त्याचे काही म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीचे प्रसंग आहेत त्याच्यामध्ये, की जिथे सासू कसा तिच्यासाठी स्टँड घेते हे पण दाखवलं गेलेलं आहे. असं नाही आहे सुरुवातच तिची इकडनं होते की मैत्री ऑलरेडी झाली आहे, तसं नाही आहे. तो मैत्रीचा प्रवास हा खूप छोट्या-छोट्या प्रसंगांमधनं दाखवण्यात आला आहे. आणि तसंच ना एक खूप वेगळी बाजू आत्तापर्यंत कधी मी तरी पाहिली नव्हती. ती अशी आहे की ही एकुलती एक मुलगी आहे आणि आमचा एक एपिसोड असा आहे की जिथे तिला एक असा काहीतरी प्रसंग घडतो आणि तिला असं वाटायला लागतं की मी पुरेशी नाहीये का काय? आणि त्यावेळेला तिचा जो पार्टनर आहे, नवरा जो आहे, तो ती पोझिशन घेऊन आधार देण्याचा प्रयत्न करतो कुटुंबाला आणि तिथे पहिल्यांदा असं तिलाही वाटायला लागतं की म्हणजे या एका अर्थाने पार्टनरची पण गरज आहे, पण येट मला हे लक्षात येतंय की मी परिपूर्ण ठरत नाहीये का काय माझ्या कुटुंबासाठी? सो हा एक वेगळ्या खूप पद्धतीने बघण्याचा पण एक दृष्टिकोन आहे एकुलते एक मुलीकडे. सो तेही काही कॉम्प्लेक्सेस आहेत. सो ते फक्त सासू-सून आणि असं नाहीये. ती त्याच स्त्रियांची गोष्ट आहे, की ज्या अशा एका कुटुंबामध्ये, अशा एका परिस्थितीमध्ये राहतायत. लेखनामध्ये म्हणजे कल्याणी पंडित यांनी जेव्हा कथा आणली तर स्त्री म्हणून आता म्हणजे यामध्येच जसं तू आत्ताच म्हणालास की वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. म्हणजे सासू सुनेचं आहेच, मुलीचं स्वतःचं एक वाटचाल आहे, प्लस दोन म्हणजे आई आणि सासू म्हणजे दोन विहिणींची त्याच्यामध्ये एक मैत्री पर्यंतचा जो प्रवास आहे. तर तो एक दृष्टिकोनात फरक पडतो का जेव्हा एक लेखिका लिहिते किंवा त्याच्यामध्ये फरक जाणवतो काय? हो, निश्चितच जाणवतो मला. कारण कित्येकदा आता मीही लिहितोच म्हणजे लेखक असल्यामुळे. म्हणजे हे काय नवीन सारख्या सीरीजमध्ये ती पूर्णपणे त्या रमाच्या पात्राची गोष्ट आहे. पण तरी कित्येकदा मला असं वाटतं, की आणि म्हणूनच मला वाटतं, की अशा पद्धतीने त्या लेखिका पुढे यायला पाहिजेत, की ज्या स्त्रियांबद्दल लिहितील. कारण तो दृष्टिकोन कितीही ठरवलं तरी माझ्यापर्यंत येत नाही. सो तो कित्येकदा एखाद्या स्त्रीकडनंच येऊ शकतो. सो तो निश्चितच त्याचा फायदा होतो. तुम्हाला तिघींना काय वाटतं जेव्हा ही कथा वाचली आणि तुमच्या व्यक्तिरेखा अभ्यासलं तर? मला थोडंसं सॉफ्ट कॉर्नर आहेच फिमेल रायटर्सबद्दल आणि त्यात कल्याणी माझी खूप चांगली मैत्री म्हणजे ॲक्च्युली आम्ही भेटलो अगं या हवाईमुळेच पण आता इट्स बीन 4 इयर्स आमची खूप चांगली मैत्री आहे आणि मला असं वाटतं की खूप म्हणजे लिखाण वाईज इतकं बिटवीन द लाईन्स ही लिहिलं गेलं होतं ना की ते खूप सोपं गेलं टू इमोट आय फील कारण ते एका मुलीने लिहिलं होतं आणि ऑल्सो हे तिने तिच्या म्हणजे कझन सिस्टर आहे तर तिचं जस्ट लग्न झालं होतं तर ते सगळं तिने बघून ऑब्झर्व करून लिहिलेल्या काही गोष्टी होत्या तिच्या जवळच्या व्यक्तींबद्दल तिने लिहिलं होतं आणि मला असं वाटतं की आपण जरा जवळच्या व्यक्ती इन्व्हॉल्व असल्यावर आपण अजून सेन्सिटिव्हली त्या गोष्टीकडे बघतो सो ऑल्सो मी जे नाटक करते त्याची रायटर फिमेल आहे तर मला फिमेल पॉईंट ऑफ व्ह्यू बेसिकली जेन्युनली असं वाटतं की फिमेल रायटर्स राईट फिमेल्स अ लिटल बेटर म्हणजे गौरवनेही छानच लिहिलं होतं आरपारमध्ये पण तरीही जेन्युनली मला असं वाटतं कारण मला असं वाटतं की काही गोष्टी मला म्हणजे कल्याणी आणि अक्षरला काही सांगायच नाही मला असं वाटलं की हा यार मला पण त्यावेळेला ॲज अ मुलगी हेच वाटलं होतं म्हणजे मी जेंडर स्पेसिफिक बोलते फक्त ॲज अ कॅरेक्टर नाही म्हणजे हां बेसिक जे मुलीला जी प्रत्येक फिलिंग हे येतं ते त्यांनी करेक्ट टिपले त्यामुळे जेन्युनली आय फील की आय एम सो ग्लॅड की अगं यावं एक फिमेल रायटरने लिहिलेलं आहे कल्याणीने खरंच खूप छान स्क्रिप्ट लिहिलेलं आहे. कारण ना मला जे माहिती आहे त्याप्रमाणे माझं आणि रेणुकाचं पण ना स्क्रिप्टवर आधी खूप लक्ष असतं, बारीक लक्ष असतं, की कुठे काही त्याचा हे मिस होत नाही ना, त्याचा धागा कुठे सुटत नाही आहे ना, आपण करतोय ते कॅरेक्टर करेक्ट ग्राफने जातंय ना, इतर कॅरेक्टर्सही जातायत ना, कारण ती स्वतः एक उत्तम लेखिका आहे. तिला इमोशन्स परफेक्ट कळतात. तर त्यामुळे तिच्या म्हणजे आम्ही मैत्रिणी असल्यामुळे त्या बोलण्यातून वगैरे सगळं येतं. तुम्ही लोकांनी त्रिभंग पाहिला असेल तर तुम्हाला ते कळेल काय मी म्हणते ते. तर बारीक-बारीक गोष्टी आहेत ना त्या कल्याणीने याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. आणि जेव्हा तगडं असतं ना, तेव्हा काम करायला खूप मजा येते. म्हणजे मग भरायला लागत नाही आमच्याकडून काही. जे एरवी कॉमेडी ॲक्टर्सनं सांगितलं जातं, की आता तुम्ही ह्याच्यात काही नाही, आता कॉमेडी करा. नाही, नाही. तसं काही करावं लागलंच नाही. कारण मुळात त्याचा बेसच खूप छान होता आणि त्यावर वरुण होता आमच्या डोक्यावर असा बसलेला.
हे करू नका सांगा. ऍक्च्युली हे करू नका. हा, हे करू नका हे सांगायला. आणि म्हणजे माझे असंच म्हणणं आहे की पुरुष लेखक सुद्धा सुंदर लिहितात, बायकांच्या भावना खूप उत्तम पद्धतीने मांडतात. एक माझं आवडीचं नाव प्रशांत दळवी, खूप छान बायकांच्या मनातलं मांडतो तो. पण बायकांचं जे आतले प्रश्न असतात ना, ते कल्याणीने खूप छान मांडलेत. म्हणजे एक याच्यामध्ये एक पिरियडचा सीन आहे. तो जो काही तो तुम्हाला मला वाटतं याच्यावर दिसला नसेल ट्रेलरमध्ये, पण तो फार सुंदर मांडलाय तिने. आणि ज्या संयमित पद्धतीने मांडलाय ना, त्याला तोड नाही. मला नेहमीच त्या कल्याणीचं तेव्हापासून कौतुक वाटत आलंय. आणि तिला आम्ही सांगतोय खरं लिही आता खूप काही, पण ती म्हणाली हे तर येऊ द्या आधी, मग मग लिहिते. पण खरंच माझ्याकडून तिला खरंच खूप शुभेच्छा की तिने असंच लिहून खूप 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 नाव कमवावं. नाही, खरंच उत्तम लेखिका. त्याच्यातले संवाद पण इतके सुंदर लिहिलेत तिने. म्हणजे खूप रेअर आहे की आपण म्हणजे एक गोष्ट, पटकथा, संवाद तिन्ही एकाच लेखिकेने लिहिलेले आहेत. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये एक युनिटी बघायला मिळते पूर्ण विषयात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी स्त्री लेखिका आणि पुरुष लेखक आणि त्यांनी दाखवलेल्या बायका, मला असं एक संवेदनशील पुरुष आणि त्यांनी ज्या प्रकारे बायकांना दाखवलं आहे स्क्रीनवर, ते खूप उत्तम उदाहरणं आहेत आपल्याकडे. हिंदीमध्ये पूर्ण म्हणजे भारतभर आणि मराठीमध्ये तर आहेतच. पण मला कुठेतरी असं वाटतं की महिला असताना आपण आपले दोषसुद्धा बेबाकपणे मांडू शकतो. जे पुरुष कुठेतरी जे मांडताना तो आदरभाव असतो, ती संवेदनशीलता असते, त्यामुळे नेगेटिव्ह क्वालिटीज बेधडकपणे सांगण्यात ते थोडेसे पाठी राहतात. त्यामुळे मला असं वाटतं की महिला जेव्हा महिलेबद्दल लिहिते तेव्हा ते सगळे कंगोरे ती कव्हर करू शकते, कारण ती स्वतः एक स्त्री असल्यामुळे तिला त्याची भीती नाही. म्हणजे जज केल्याची भीती नाही की अरे पुरुष असून तू बायकांबद्दल असं कसं लिहितोस. ह्या जजमेंटमधून ते पुरुष जात असतात सतत, कुठलेही संवेदनशील पुरुष असतील, जे आपण ग्रीन फ्लॅग्स म्हणतो ज्यांना. त्यामुळे ते सतत स्वतःला सेकंड गेस करत असतात की हे आपण लिहिलं तर हे बायकांच्या विरुद्ध तर नाही ना जाणार. पण बाई लेखिका जेव्हा असते तेव्हा ती ठळकपणे मांडू शकते की अरे हे जे भाग आहेत एका स्त्रीचे, हे चुकीचे पण असू शकतात. आणि त्यामुळे ते एक जी रेंज आपल्याला मिळते ना ह्याच्यामध्ये, अत्यंत सटल पद्धतीने कल्याणीने लिहिले. भडक पद्धतीने पण लिहू शकता तुम्ही, पण ते मला वाटतं एक परिपूर्ण जी बायकांची एक जर्नी आहे ना, ती आपल्याला मिळते बघायला. रेणुका मॅम, खऱ्या आयुष्यात तुम्ही बॉईज मदर आहात खरं हो तर. ना. आणि आता तुम्हाला श्रेयाची आई साकारायची होती. हो. जेव्हा स्क्रिप्ट आली तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? कारण ही आई पूर्णपणेच वेगळी आहे. एक तर स्वप्न पूर्ण झालं माझं की एका मुलीची मी आई आहे. आणि इतकी गोड मुलगी ते पण, म्हणजे मला तिच्याबद्दल ऑफ स्क्रीन जे वाटतं ते ऑन स्क्रीन जे आपण बघतो त्याच्यामध्ये अगदी विरुद्ध आहे. त्यामुळे ते करायला मला खूप मजा आली, कारण मी आणि माझी आई म्हणजे इतकं घट्ट नातं आहे ते. आणि म्हणजे लहानपणापासूनच मला असं वाटायचं की माझी जेव्हा मुलं होतील, म्हणजे मला असं वाटलं होतं की मला मुलगी सुद्धा होईल, पण तेव्हा मला असं वाटलं की तेच नातं मी कंटिन्यू करेन, यु नो. तर ते काही झालं नाही, कारण मुलगे जे असतात ते जरा कमी व्यक्त होतात. म्हणजे आता व्हायला लागले आहेत, जे मला खूप आवडतं. म्हणजे आता आमचं नातं ॲक्च्युली फुललं आहे. पण लहानपणापासून साधारण ते 11वी-12वी पर्यंत त्यांना काही विचारलं तरी त्यांचं एका शब्दातच उत्तर यायचं. आणि मला इतकं असं वाटायचं की अरे यार, मी माझ्या आईला अगदी बित्तम बातमीतली इतकी की आई म्हणायची आता थांब बस, म्हणजे कुठली बस, किती वाजता घेतलीस, एवढं अगदी सांगण्याची गरज नाही. पण आई ही तितकंच सांगायची मला. तर हे जे नातं आहे ना, ते मी खूप मिस केलं माझ्या मुलांच्या बालपणाच्या वेळेला.
आणि मला माझ्या मुलांच्या वर्गातल्या ज्या वर्गमैत्रिणी होत्या त्यांच्या आया सांगायच्या की आज तुझ्या मुलांनी हे केलं असं माझ्या मुलीनी सांगितलं. आणि मला ते तिराहिताकडून कळायचं आणि मला त्याचा खूप खूप वाईट वाटायचं. पण आता तसं वाटत नाही, कारण आता अगदी खूप छान आमचं नातं फुललंय. मला वाटतं की ती जी वर्ष आहेत जी मी प्रश्न विचारत गेले, संवाद सुरू ठेवला, ती आय थिंक आता मला त्याचं फळ मिळत आहे. पण अशा गोड मुलींबरोबर काम करायला संधी मिळते, अशी म्हणजे पात्र करायला मिळतात, तेव्हा ते पण स्वप्न माझं पूर्ण होतं. याचा आनंद आहे. कमांडर करण सक्सेना आय गेस तुझी पहिलीच OTT सिरीज करेल. तर याशिवाय अजून कुठल्या OTT वरील सिरीज मध्ये किंवा मूवी मध्ये दिसणार आहेस का? आणि OTT वर कोणत्या जॉनर मध्ये काम करायला, एक्सपेरिमेंट करायला आवडेल? सो ॲक्च्युली कमांडर 2024 मध्ये आली होती 8 जुलैला, आणि जुलैमध्येच थँक्यू. त्याच्यानंतर ॲक्च्युली मी आणि वरुणनेच एकत्र परफेक्ट पेरेंट्स म्हणून केलं होतं, बट इट वॉज नॉट ऑन एनी OTT प्लॅटफॉर्म, बट यूट्यूब रस्क मीडिया म्हणून ऑल राईट चॅनलवर. सो ते केलं होतं. आता अजून एक त्यांचीच मी नवीन केली आहे जी हिंदीमध्ये आहे, जी आत्ता अगं आई आहो आई नंतर येईल, आणि फिल्म एक 2 येतील. OTT वर? नाही, ते थिएटरमध्ये. सो OTTवर तर आत्ता आय थिंक अगं आई आहो आईच आहे, आणि जी नेक्स्ट येते दॅट इज ऑन यूट्यूब. सो या, बाकी लेटर आय कांट आत्ता एवढ्या लवकर नाही सांगू शकत. एक प्रश्न तुम्हाला तिघींना आहे. OTT हे माध्यम मनोरंजनाचं खूप महत्त्वाचं माध्यम झालंय. सगळ्याच जॉनरचे प्रकारचे कलाकृती, चित्रपट, सिरीज पाहायला मिळतात. अलीकडे तुम्ही असा पाहिलेला चित्रपट किंवा सिरीज OTT वरचा, तर तुम्हाला सुद्धा ज्याने तुम्हाला विचार करायला भाग पाडलं किंवा जो तुम्हाला खरंच खूप आवडला, अशी कोणती कलाकृती होती OTT वरची? वॉचलिस्ट खूप मोठी आहे माझी आणि मला खरं म्हणजे वेळ मिळत नाही. पण मी काही दिवसांपूर्वी कोहरा सीझन 2 पाहिलं आणि मला खूपच आवडलं. त्याच्यामध्ये एकतर मोना सिंगची सशक्त भूमिका तिने अत्यंत उत्तमरित्या ती अभिनीत पण केली आहे, आणि प्लस बाकीचे सगळे पण, वरुण सोबती वगैरे सगळ्यांनीच उत्तम काम, लेखन आणि दिग्दर्शन फार उत्तम आहे. आणि एक अत्यंत सिरियस विषय आणि तो ज्या पद्धतीने हाताळलेला आहे तो मला खूपच आवडला, कोहरा सीझन 2. आणि अजून मी जरा विचार करून सांगते, तोपर्यंत मधू तू बोल. नाही, वरून बोल. अच्छा, कारण तो खूप बोल. मी खरं तर आता 2 मराठीमधलेच, म्हणजे मी फ्रेम एकतर बघितला, जो हे आहे, जो OTT रिलीज झालाय, जो खूप चांगला सिनेमा आहे. तोच पहिलं डेब्यू फिल्मच आहे ती, विक्रम पटवर्धननी केलेली, जी खूप चांगली आहे. आणि दुसरं मी साबरबोंड बघितलं, जो माझा थिएटरला मिस झाला होता, जी पण एक खूप चांगली फिल्म आहे. अशा 2 मला आता तरी मराठीमध्ये आठवत आहेत. बाकी काही हे बघतच असतो आपण. माझं मी क्राऊन पुन्हा एकदा बघतो आहे. सो ते मला, कारण भयंकर ती सिरीज आवडली त्यामुळे. सो ॲक्च्युली माझे फेजेस असतात. सध्या मी रिपीटवर मॉडर्न फॅमिली बघतेय. आय डोंट नो वाय, बट मला असं आय एम जस्ट इन लव्ह विथ द कॅरेक्टर्स, त्यांचं लिखाण, आणि ऑल्सो 11 सीझन तुम्ही सातत्याने त्याच कॅरेक्टरमध्ये राहून काम करणं हे सोपं नाही आहे. तो मला ते खूपच इंटरेस्टिंग वाटतं. आणि तुम्ही कितीतरी वेळा, म्हणजे तुम्हाला माहिती आहे एपिसोडमध्ये काय होणार आहे, पण तरी यू फील लाईक यार नाही मला आत्ता हे बघायचं, आणि एव्हरी सीझन यू फॉल इन लव्ह विथ सम अदर कॅरेक्टर. तर ते मला असं वाटतं की खूपच भारी आहे. आणि बाकी मी एक खूप गोड फिल्म पाहिली, रॉम कॉम आहे ती, वॉइस मेल्स फ्रॉम इसाबेल. ते सगळ्या, आय मीन 2 सिस्टर्स अँड ऑल्सो रॉम कॉम. आणि नाही, माझी आत्ता खूप बिंज वॉच फेस चालू आहे. तर मी थोडंसं इझी गोईंग बघते, कारण मला असं एकदम जरा खूप काही काय रिअल लाईफमध्ये घडतंय, त्यामुळे मला असं झालं की आता थोडं कॉन्टेंट तरी थोडं इझी गोईंग बघूया. तर मी आता सध्या मॉडर्न फॅमिली ऑन रिपीट बघते. ही टायटन स्टोरी पण खूप चांगली ती पण आहे, खूप मेड इन इंडिया. Yes, खूपच yes. खूप चांगली. आणि त्याची गंमत अशी आहे ना मॅम, कारण आता बिंग म्हणजे प्रोडक्शन आणि डिरेक्शन मधनं आल्यामुळे हे लक्षात येऊ शकतं की ती किती लिमिटेड बजेटमध्ये केली आहे, पण तरीही ती व्हिज्युअली खूप स्ट्रॉंग आहे, कारण एक त्यांनी पिरियड सगळा उभा केला आहे त्यामुळे. सो ती खूपच अगदी मस्ट वॉच आहे. निर्मिती मॅम, मगाशी मॅम जसं म्हणाल्या की या वर्षात तुम्ही तीन प्रकारे आम्हाला वेगवेगळ्या सासूबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळालात. खऱ्या आयुष्यात सुद्धा तुम्ही ग्रीन फ्लॅग सासूबाई आहात, हे नेहमीच सगळीकडे हायलाईट होत असतं. तर ह्या ट्रेलर पाहून घरच्यांची काय प्रतिक्रिया आहे?
जेव्हा ट्रेलर आला आणि त्याच्यामधले काही सीन्स जेव्हा दाखवले गेले तेव्हा त्याच्या खाली इंस्टाग्रामवर हिच्या सुनेचं एक हे आहे, कॉमेंट आहे की मम्मा ही तुझी माझी गोष्ट आहे. आणि ते खरंच आहे. म्हणजे मी पाहिलंय पूर्वाला कितीतरी वर्ष आता पाहिलंय, म्हणजे लग्नाच्या आधी सुद्धा आणि लग्नानंतर सुद्धा. आणि मला नाही वाटत की म्हणजे इतकं सुंदर असं जे नातं आहे सासू सुनेचं, टचवूड, तर ते खरंच सगळ्या घरांमध्ये का नाही आहे हा एक विचार येतो ह्यांच्याकडे पाहून. पण त्यात दोघींचं श्रेय आहे आणि गौरूचं म्हणजे अभिनयचं सुद्धा. त्यामुळे सगळ्यांचंच, म्हणजे ती ॲक्च्युली ती जी जर्नी असते ना ती जर एकत्रित कुटुंब असेल तर ती सगळ्यांची असते आणि सगळ्यांनी ती एक पूरक करायला पाहिजे, एक सकारात्मक पद्धतीने केली पाहिजे, म्हणजे जगणं खूप सुंदर होईल. आणि आता तू जरा कौतुक कर तुझ्या सुनेचं. अ, कौतुक अशासाठी की म्हणजे आत्ता जे आपण बघतो की आत्ताच्या मुलींचे स्वतःचे असे काही ठाम निर्णय असतात, ठाम मतं असतात. आम्ही फक्त एवढंच करतो, म्हणजे जे मी नेहमीच म्हणत आली आहे, की प्रत्येक घरात सासू-सुनांमध्ये आमचं खूप घट्ट नातं आहे. पण मतभेद असतातच. कारण वेगवेगळे स्वतःची मतं सांगण्याची आमची दोघींची वृत्ती आहे. त्यामुळे ते असतातच. आम्ही फक्त एवढंच करतो, ते मतभेद मनभेदापर्यंत नेऊ देत नाही. आम्ही तिथे जायच्या आधी ते सगळे संपवतो आणि पुन्हा एकदा छान आमचं नातं तयार होतं. आणि मी जे आधी सुरुवातीला म्हटलं तसं मला स्वतःला आवडेल असं प्रत्येक घरात असं झालं तर. आई मुलीची नाही का भांडणं होत? काय गं? होतात ना. हां. खरं तर सासू सुनेपेक्षा आई मुलीची जास्त भांडणं होतात. पण शेवटी मुलगी आहे ती आपली. मग आपण काही ना काहीतरी हळू-हळू 2 दिवसांनी, 4 दिवसांनी मग येतोच परत. मग तसंच सुनेबरोबर असावं असं मला वाटतं आणि आमच्या घरी तसंच आहे. आमच्या घरी सुद्धा विहिणींची मनं जुळलेली आहेत. हां, म्हणजे मी नेहमीच कौतुकाने सांगते, की माझी विहीण गौरी पंडित ती सुद्धा मला मम्माच म्हणते. "ए मम्मा आपण असं करूया का? ए मम्मा" हां, हां. तसंच असतं. अ, आणि जसं रेणुका म्हणाली ते दोन्ही बाजूनी असायला लागतं. आपण एकाच बाजूने करत राहिलं तर कसं होईल? ते दोन्ही बाजूने असावं लागतं आणि ते तसं आहे. म्हणजे टचवूड हां, सुदैवाने ते तसं आहे. आणि मी स्वामींकडे प्रार्थना करते, की जास्तीत जास्त घरांमध्ये असं वातावरण असावं. तुमच्या दोघींच्या बॉन्डिंग बद्दल पण जाणून घ्यायला आवडेल, कारण तुम्हाला म्हणजे एकमेकींबद्दल सगळंच माहिती आहे. तर तर ह्याविषयी थोडं म्हणूनच आम्हाला थेरपिस्टची गरज नाही. करेक्ट. म्हणजे मन मोकळं करायला एक जागा लागते ना, ती माझ्यासाठी ही आहे ती जागा. आणि माझ्यासाठी हां, तर त्यामुळे ते आम्ही काही कुठे झालं तर आम्हाला डिप्रेशन येत नाही, कसलंही येत नाही. कारण आम्ही मोकळ्या होतो, आम्ही बोलतो, आम्ही मोकळ्या होतो. जमलं तर एकमेकींना काही मार्ग सांगतो. कारण प्रत्येक घरातला प्रत्येक माणूस वेगळा असतो. त्यामुळे सगळे मार्ग काही एकाच म्हणजे मी सांगितलं आणि ते होईल असं नाहीये. पण निदान तेवढं सुचवतो तरी. आमचं हो, त्यामुळे आणि गंमत म्हणजे ना, आम्ही एकत्र नाटक केलं. नाटकात जेव्हा आपण काम करतो ना, तर त्याची एक वेगळी मजा असते. म्हणजे रिहर्सल्सच्या वेळेची मजा किंवा स्टेजवर सुद्धा आपण एकत्र दौऱ्यावर जातो त्याची एक मजा. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने आमचा सहवास वाढतो नाटकामुळे. जे आपण नॉर्मली चित्रपटांमध्ये किंवा सीरियल्समध्ये नाही बघत. सीरियल्समध्ये तुम्ही रोज भेटत असाल कदाचित. पण ज्या पद्धतीचं नाटक क्षेत्र आहे ना, ती जवळीक जी आहे ना, ती तुम्ही नाही कॅप्चर करू शकत कुठल्याही इतर क्षेत्रात. आणि त्यामुळे आमची सुरुवात येळकोटनी झाली आणि येळकोटच होता आमचा सगळा स्टेजवर आणि त्याच्या व्यतिरिक्त. आणि म्हणजे माहित नाही कसं, पण एकदम मनच जुळली आमची डायरेक्ट. म्हणजे ऍक्च्युली त्याला इंटलेक्च्युलाइज करण्याची काही गरजच नाहीये त्या मैत्रीला, कारण ती इतकी फक्त इमोशन्स ह्या लेवलवर आधी सुरू केली. इच्छिते मात्र या गोष्टीत म्हणजे मी बऱ्याचदा सांगितलंय पण कोणी काही लिहिलंय किंवा कोणी काही दाखवलंय मला माहित नाही. पण मला हे सांगावंसं नेहमी वाटतं.
येळकोटचा आमचा दौरा होता कोल्हापूरला आणि मी देवभक्त, मी आस्तिक. मला महालक्ष्मीला जायचं म्हणजे कोल्हापूरला गेले की जातेच मी वगैरे. आणि मला कळेना की आता मी एकटे किती वर्षांपूर्वी गं? 93 ना, 93 मध्ये आपण गेलो. 93 मग तेव्हा. आणि म्हटलं आता कशी मी एकटीच जाऊ तिकडे, कारण सगळ्यांना माहिती आहे की माझी मैत्रीण तर मला कळेना. आणि प्रतीक्षा बरोबर. त्यामुळे ती पण म्हणजे ती पण नाही देव वगैरे काही मानत वगैरे. सो मला कळेना की आता मी एकटी कशी जाऊ देवळात. आणि माझी चलबिचल चालू होती. तर तिने मला विचारलं, "काय झालं तुझं? अशी काय फिरतेस?" म्हटलं, "अगं मला ना देवळात जायचंय. कोण येईल बरोबर?" ती म्हणली, "मी येते." तर म्हटलं, "अगं पण तू तर नाही ना मानत वगैरे?" ती म्हणाली, "हो, देव नाही मानत. मी तुला मानते ना मैत्रीण म्हणून. मी तुझ्याबरोबर येईन. तू देवाची पूजा कर. मी काही देऊळ बघेन, बाहेर काही वास्तुशिल्प बघेन." मला आत्ताही काटा आला. मला असं झालं की यार उगाचच आव आणून काहीतरी की मी नाही देव मानत आणि मी नाही अमकं असं करण्यापेक्षा ती माणूस मानतेय ना. मग हे खूप छान आहे. म्हणजे जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हाही तिने तेच केलं. ती राणाजींच्या प्रेमात होती. सो त्यांच्याकडे जे काही सगळे रिच्युअल्स आहेत ते सगळे तिने केले. मला खूप छान वाटली ही गोष्ट, की जर माझ्यासाठी माझी मैत्रीण उभी राहत असेल कुठल्याही बाबतीत, मग मला बरेच जण विचारतात, तिला पण विचारतात, की तुम्ही अगदी 2 टोकं आहात म्हणजे श्रद्धेच्या बाबतीत. तर तुमचं कसं? आमचं जमतं. कारण आम्हाला माहिती होतं आम्ही काय आहोत ते. सो पूजेला वगैरे पण ती येते. हो, हो, हो. प्रसाद खाते. हो. त्यामुळे हे छान वाटलं मला, की एक एक माणूस म्हणून तिने जो विचार केला ना, त्यानंतर मी खूप जवळ गेले तिच्या. आणि आम्ही तिघी, प्रतीक्षा ही आणि मी, आम्ही तिघी आता किती 92 साली हे झालंय. त्यानंतर आम्ही ठरवून दर 6, खरं तर 3 महिने, पण तरी अगदी स्ट्रेच झाले तरी 6 महिन्यातून एकदा आम्ही तिघी भेटतो. कुठेतरी जेवतो, कुठेतरी गप्पा मारतो, कोणाच्या तरी घरी भेटतो. पण ते भेटणं कायम ठेवलेलं आहे आम्ही. रेणुका, निर्मिती मॅमने आताच उल्लेख केला तसं 2 प्रश्न त्या संदर्भात, की एक तर तुम्ही ज्या याच्यात वाढला आहात वातावरण, तुमच्या आजूबाजूला तुमच्या आईचीच गोष्ट करायची म्हणजे तुमच्या आजूबाजूला तितक्याच सक्षम व्यक्तिरेखा म्हणजे व्यक्ती म्हणून त्या सगळ्या जण कणखर होते. प्रत्येकाचं एक स्वतंत्र से असलेली तुम्ही अनुभवलेत. हो. इवन जेव्हा तुम्ही अभिनय क्षेत्रात आलात त्यावेळेस सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीचं आजूबाजूचं वातावरण होतं. तर त्याचा एक परिणाम आपल्या जडणघडणीवर होतो का? तो तुम्ही कसा अनुभवला? नाही, हा एक प्रश्नच प्रश्न. आणि हो. दुसरं म्हणजे आता सासूच किंवा आई असं म्हणतोय, पण सुनेच्या भूमिकेतनं सुद्धा तुम्ही एक वेगळं जग अनुभवलत आणि ते त्या पद्धतीने तुम्ही एकरूप झालात. तर त्याही अनुभवाविषयी ऐकायला. नाही, माझ्या जडणघडणीत मला वाटतं माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे. माझ्या आजीचा खूप मोठा वाटा आहे. मी लहानाची मोठी झाले ती बायकांच्या घरातच झाले. त्यामुळे एक व्यवस्थितपणा असतो ना आणि शिस्त असते. घरातली सगळी कामं करण्याची एक सवय असते. त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे माझा भाऊ जरी असला तर त्याला वेगळं ठेवून की अरे हा माझा राजा बेटा आणि ह्यानी हे सगळं करू नये असा प्रकारच नव्हता. त्यामुळे खूप समानता होती त्याच्यात आणि माझ्यात. त्यामुळे मला एक समान दृष्टी मिळाली जगाकडे बघण्याची आणि तीच मी आजतागायत चालू ठेवलेली आहे. पण मला वाटतं की तो एक जो पाया असतो ना, तो फार महत्त्वाचा असतो. कारण ती मूल्य जी आहेत ती तुम्हाला आयुष्यभर पुरतात आणि त्याचा खूप मोठा प्रभाव माझ्या लिखाणात, माझ्या विचारात, सगळ्या दृष्टिकोनात, इव्हन निर्णय घेण्याच्या क्षमतेत. बरं, म्हटलं तसं मधू म्हणाली तसं माझं जे घरचं वातावरण आहे ते फक्त आईच्याच बाजूनी नाही. बाबा नेव्हीमध्ये होते. बाबांचं पण पूर्ण कुटुंब जे आहे ते नास्तिकच. म्हणजे आजोबांपासून. त्यामुळे म्हणजे परंपरागत आहे तसं. आमच्या घरात फक्त संतांना मानलं जातं. संतांचं खूप होतं आमच्या घरात. पण असं नाही की बाबा देव किंवा मूर्ती किंवा असं नव्हतं. तर त्या ह्याच्यातून मग लग्न मी जेव्हा
बरोबर केलं आणि मग नंतर सासरी गेले आणि मी म्हणजे पदर घेतलेली दिसले तर अनेक लोकांच्या भुवया उंचावल्या की अरे च्या हे कसं काय झालं, इतकी अशी स्ट्रॉंग व्यक्ती आणि अचानक लग्नानंतर हिचं हम आपके हैं कौन झालं, ह्याला काय अर्थ आहे वगैरे असं मानणारे अनेक आहेत. पण व्यक्ती स्वातंत्र्य हे पण महत्त्व मला माझ्या आईने दिलेलं आहे की तुम्हाला ज्या ज्या वेळेला तुम्ही जर म्हणजे धर्म म्हणजे काय की जे चुकीचं आहे त्याला चूक म्हणणं, जे चांगलं आहे त्याला धरून चालण्याचा प्रयत्न करणं. आणि मधू जसं म्हणाली की राणाजींचा जो परिवार आहे तो एकदम आस्तिक आणि आस्तिकच नाही तर म्हणजे त्याच्यामध्ये खूप काही रिच्युअल्स वगैरे मानली जातात. फक्त असं नाही की बाबा आपण देव मानतो, पण ते सगळं सोपस्कार जे असतात त्याच्याबरोबरचे ते सगळे करायची ती पद्धतच आहे त्यांच्याकडची. तर राणाजी जे काही करतात ते त्यांच्या आध्यात्मिक गुरुजींमुळे करतात, दत्ताजींमुळे. दत्ताजी आता नाही आहेत, फिजिकली नाही आहेत असं म्हणायचं, पण लग्नाचं पण त्यांनीच सुचवलं राणाजींना. आणि राणाजींचा पण पहिला प्रश्न हाच होता की मी आस्तिक आहे आणि ती नास्तिक आहे, तर कसं काय जुळणार आमचं. तर दत्ताजींनी त्यांना विचारलं की अच्छा जर तुझे 10 कार्यक्रम असतील तर त्याच्यामध्ये जर त्या कार्यक्रमांमध्ये असलं काही आस्तिक वगैरे काही असेल प्रकार तर किती कार्यक्रमांमध्ये रेणुका यायचा प्रयत्न करते. तर ते म्हणाले साधारण 8 तरी, म्हणजे जर तिचं काही काम नसेल तर ती येतेच, म्हणजे 10 पैकी 10 ला येईल. आणि ते म्हणतात की त्यांनी विचारलं की तू किती कार्यक्रमांना जातोस तिच्या. तर ते म्हणाले काहीतरी 3-4 साधारण. तर मग ते म्हणाले मग आस्तिक खरी कोण आहे. तर तिला माणसांमध्ये आस्था आहे आणि मूल्यांमध्ये आस्था आहे, ते पण गरजेचं आहेच की, नसेल देवामध्ये, पण श्रद्धाहीन नाही, श्रद्धा आहे. तर त्यामुळे आमचं लग्न त्यांनी ठरवून दिलं आणि त्यांनी ठरवल्यामुळे सगळ्यांची तोंड बंद होती की दत्ताजींनी सांगितलं म्हणजे बस, मग आता ती काळ्या दगड्यावरची रेष. आणि त्याच्यानंतरचा जो प्रवास मुख्यत्वे फार महत्त्वाचा होता, कारण 2 संस्कृती, एक अत्यंत कणखर वातावरणातून आलेली एक काहीतरी नाव कमवलेली स्त्री आणि मग एका पारंपरिक कुटुंबात जिथे जे मोठे असतात ते बसलेले असतात, आम्ही सगळ्या पुरुष कोणीही उभे नसतात, फक्त बायका उभ्या असतात, ठीक आहे ना. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर बायकांचं जेवण असतं. हे सगळे जे पारंपरिक प्रकार आहेत पितृसत्ताक आपल्या व्यवस्थेत, ते सगळे मी अनुभवले. आणि ते मी सगळे ह्या कारणासाठी अनुभवले कारण माझ्यासाठी त्यांच्या कुटुंबातला एक भाग होणं, त्यांच्यातलीच होणं फार महत्त्वाचं होतं. कारण जसं मला माझं कुटुंब फार फार महत्त्वाचं आहे, तसंच राणाजींना त्यांचं कुटुंब खूप महत्त्वाचं आहे. आणि ती इतकी मोठी दरी आहे खरं तर की ते माझ्याकडे एक मुंबईतून आलेली हम आपके हैं कौन मध्ये काम केलेली अभिनेत्री ह्याच्या पलीकडे दुसरा त्यांचा दृष्टिकोन नव्हता. त्यामुळे ते सगळे ॲक्च्युली घाबरलेले होते की आता काय होणार आमच्या कुटुंबाचं. पण त्यामुळे ते गरजेचं होतं की मी त्यांच्यातलीच एक आहे असं जेव्हा त्यांना वाटलं, तेव्हा आमची नाती इतकी चांगली झाली ना. मग तुम्ही एकमेकांना त्या नात्या पलीकडे बघता, एक माणूस म्हणून बघायला सुरुवात करता. कारण तुम्ही आधीचा जो काळ आहे तो जरा स्वतःचं व्यक्तिमत्व बाजूला ठेवून त्या संस्कृतीला दिलेला असतो. आणि त्याच्यामुळे सगळे, म्हणजे माझे सासरे, माझे सगळे धीर मोठे, सगळे मोठे, माझ्या जाऊबाई, ते सगळे इतका जीव लावतात माझ्यावर, अक्षरशः एक माणूस म्हणून. आणि मला वाटतं की ते मला महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. सो ती जर्नी, त्या काय म्हणतात त्याला, एक थोडंसं धैर्य लागतं. माझे सासरे नेहमी म्हणायचे आणि मी नेहमी म्हणते कुठल्याही याच्यात, त्यांनी एक मंत्र दिलाय कुठल्याही चांगल्या नात्यासाठी. ते शिकलेले नव्हते, 4थी पर्यंतच शिकले होते, पण त्यांच्याकडे जो अनुभव होता ना तो फारच म्हणजे महानच अनुभव होता. आणि ते मला म्हणायचे की कुठल्याही ह्याच्यामध्ये काही तडजोड करावी लागली किंवा काही करावी लागली, काही उतार चढाव आले तुमच्या आयुष्यात, तर फर्स्ट ओबे देन आर्ग्यू. म्हणजे अगदी तिकडेच तलवार काढायला पाहिजे का? नाही, ती म्यानात ठेवा
असू देत. पण नंतर मग आधी प्रयत्न करा ना, दुसऱ्याचा काय दृष्टिकोन आहे तो ऐकायचा प्रयत्न करा. ऐकलं की मग आपल्याला पण आपलं स्वतःला ऐकायची सवय होते आणि मग नंतर त्याच्याबद्दल वेगळ्या खोलीत जाऊन आपण करू शकतो. आवाज जरा खाली आल्यानंतर एकमेकांशी बोलू शकतो. तर रॅशनल विचार असाच होतो खरं तर. त्यामुळे मला वाटतं की कुठल्याही नात्यात ते फार महत्वाचं आणि ते मला माझ्या सासऱ्यांकडून मिळालं एक मॉटो. वरुण, या सिरीजच्या निमित्ताने म्हणजे मराठी कलाकृतीसाठी निर्माते आणि लोकांपर्यंत कलाकृती नेणारे ह्या दोन्ही महत्त्वाचे असतात. तर इथे तर जिओ आणि झी5 दोन्ही लाभलं या सिरीजच्या निमित्ताने. तर नेमकं काय सांगशील? कारण खूप उत्तम कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं हाच सध्या टास्क आहे खरं तर. नाही, अगदी बरोबर आहे ते. म्हणजे मला एस्पेशली मला निखिल साने सरांचं नाव घ्यायला निश्चितच आवडेल इथे. कारण त्यांनी पहिल्यांदा या सीरीज करण्याला होकार दिला आणि एक असतं ना, की जे ट्रेंडिंग आहे त्याच्यापेक्षा सोडून आपण वेगळं काहीतरी मांडूया. हा जो एक दृष्टिकोन लागतो तो निश्चितच त्यांच्या पुढे आहे. सो निखिल साने सर, जिओ स्टुडिओज त्यांचं पहिल्यांदा खरं तर खूप आभार. आणि त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे झी5. कारण आता अदरवाईज दुसरीकडे कुठलाच OTT प्लॅटफॉर्म नाही आहे की जिथे मराठी वेब सिरीज येत आहेत. सो झी5चं अजून जास्त कौतुक. कारण ते फक्त असं नाही आहे की एक सिरीज आली आणि थांबले. ते सातत्याने एकामागून एक सिरीज आणि फीचर फिल्म्स पण ज्या थिएटरला रिलीज होऊ शकत नाही आहेत त्याही ते OTT प्लॅटफॉर्मवर आणतात. आणि एक प्रेक्षकांची एक निर्मिती होते मग त्या दृष्टिकोनातून आणि मग प्रेक्षकांचा पण एक रिस्पॉन्स यायला लागतो. सो मला या दोघांचंही निश्चितच हे वाटतंय, कौतुक वाटतंय. तुम्हा सगळ्यांशीच गप्पा मारून खूप छान वाटलं. सिरीज बघून प्रत्येकाच्या आयुष्यात अहो आईपासून अगं आईपर्यंतचा बदल होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. आणि सिरीजसाठी लोकसत्ता टीमकडनं तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. खूप खूप थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.